तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी, एकदम अशी चिवट न होणारी। सर्वात प्रथम भेंडीला छान धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं, त्यामुळे भाजी चिवट होणार नाही। आणि मी नंतर कांदे, टमाटर, मिरची कापून घेतले। तेल घेतलं, तेल हे थोडं कमी घेतलं। त्यानंतर त्याच्यात घातलं तेजपान, कांदी लालसर छान होऊ द्यायची। लालसर छान कांदे झाले की त्यामध्ये टमाटे घालायचे, मिरची घालायची आणि छान मिक्स ढवळून घ्यायचं। टमाटर, कांदे, मिरची एकजीव झाले की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुमच्या आवडीनुसार तिखट, मीठ आणि हळदी टाकायची। तिखट थोडंफार कमी टाकायचं, मिरचीच टाकायची जास्ती, पण मला तिखट आवडतं त्यामुळे मी तिखट घातलेलं आहे। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं, चेक केलं, त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी ओतायची। भेंडी टाकून झाली की त्याला छान मिक्स करून घ्यायचं। भेंडी मिक्स झाली की छान ढवळून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट त्याला छान असं मिक्स करून घेतलं। भेंडीला चांगलं मटेरियल लागलेलं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिट, कमीत कमी 2 ते 5 मिनिट झाकून ठेवायचं, जेणेकरून भेंडी छान आतून मिक्स होणार। बघा आता कशी मिक्स झालेली आहे आणि आपली भेंडी एकदम रेडी झालेली आहे। एकदम चिवट पण झालेली नाही आहे, खूप मस्त सेपरेट झालेली आहे। नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला सोडायचं। गरम मसाला झाला की थोडं कोथिंबीर टाकून घ्यायचं। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।